जरी आज आपण अशोक चक्र म्हणत असलो तरी तो धम्मचक्र आहे, ज्याला आपण जनरली अशोक चक्र म्हणतो. हा आपला जो स्वतंत्र भारताचा जो झेंडा आहे त्या झेंड्यावरती आपल्याला हा धम्मचक्र दिसतो. तो बौद्ध धम्माचं प्रतीक आहे आणि याला आपण अशोक चक्र म्हणत जरी असलो तरी तो धम्मचक्र आहे. आणि बाबासाहेब परमपूज्य उत्कृष्ट धम्मचक्र आहे, कोरीव काम केलेलं आहे. तर त्याचं हे आपल्याला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला तो धम्मचक्र दिलेला आहे. ही मातीची भाजकी भांडी आहेत, हे आपण दिसते हाताने त्याला आकार दिला गेलाय आणि नंतर ही भाजली गेली होती, त्याच्यामुळे ती जशी आहे तशाच फॉर्म मध्ये राहिली. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे जुन्नर मधील भूतलेणी समजून घेण्यासाठी. सर, माझा एक पहिला प्रश्न आहे तुम्हाला. इतकी सुंदर लेणी आहे, असं वाटतं या लेणीकडे पाहतच राहावं, पण या लेणीला भूतलेणी नाव देण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे इथे हसायला येतं की इथे बोर्ड सुद्धा लावलेला आहे की भूतलेणी. काय बोललंय, भूतलेणी नाव कसं पडलं? ही भूतलेणी हा नंतरच्या काळातला भूतलेणी असं संभ्रम लोकांचं निर्माण झालेलं होतं. पण ही उत्कृष्ट बुद्ध तत्वज्ञान लोकांमध्ये पोहोचवणारा भिक्खू संघ इथे वास्तव्याला होता आणि तो इथे राहत होता. पण इथून भिक्खू संघ निघून गेल्या कारणाने नंतरच्या काळामध्ये इथे जी वरती शिल्प आहेत ती शिल्पांना बघून ती अमानवीय शिल्प असल्या कारणाने लोकांचा गैरसमज झाला की ही भूतलेणी आहे किंवा भूत आहेत. पण ती भूत नसून त्या शिल्पांचं अर्थ काय आहे ते जर आपल्याला समजून नाही आलं तर आपण मग ते अमानवीय शिल्प आपण भूतांचे आहेत असं समजून लोकांनी या लेणीला भूतलेणी असं नाव दिलं. आणि पुढचे तर सगळेच अक्कलवान आहेत, त्यांनी त्या भूतलिंगा पण म्हणून टाकलं हिला. तर ही बौद्ध लेणी आहे आणि जो बुद्ध धम्माचा अनुयायी आहे त्याच्यासाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. आणि लेणी स्थापत्यांमधलं म्हणजे बौद्ध इतिहासामधलं हे अत्यंत महत्वपूर्ण चैत्यगृह ठरणार होतं. पण काही कारणास्तव हा चैत्यगृह आहे जो तो पूर्णत्वास गेला नाही. म्हणून हा चैत्यगृह म्हणजे आपला आत्ताही तो त्याचं नाव म्हणजे उत्कृष्ट लेणी समूहामध्ये आहे, कारण याच्यावर जी प्रतीकं आहेत ती उत्कृष्ट आहेत, ही अतिशय एकदम जबरदस्त आहेत. आपण ती शिल्प बघितली, वर जी शिल्पांकनं आहेत किंवा जी शिल्प तयार होणार होती जी झाली नाहीयेत ती काय, ही जर समजून घेतली तर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा हा चैत्यगृह होता हे आपल्याला दिसतं. इथे अतिशय जबरदस्त हे चैत्यगृह आहे. तर त्या शिल्पांची रचना ही कशी केली आहे की त्याच्यावरनं लोक भूत म्हणायला लागले? खर तर हा जो पूर्ण ही वास्तू जी आहे ना ही एवढी जबरदस्त आहे. ते बौद्ध धम्मातली जी उत्कृष्ट प्रतीक आहेत ती इथे दिसतात. वरून जर आपण चालू केलं, वरची जी सुरुवाती लेणी खोदायला जी सुरुवात होते किंवा लेणी तयार करायला घेतो ती वरूनच तयार करायला घेतात. तर वर जी चैत्य गवाक्षांची जी रांग आहे म्हणजे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 आपल्याला मोठे चैत्य गवाक्ष दिसतात. त्यांच्या वर आपल्याला अतिशय चांगले छोटे छोटे चैत्य गवाक्ष आहेत आणि मग त्यांच्या बाजूला वेदिका पट्टी आहेत. या वेदिका पट्टी आहेत आणि आपल्याला आजही दिसतंय की ते काळवंडलेलं जे आहे, काळकळे जे झालेलं आहे ते म्हणजे वरून येणारा जो पाऊस होता तो पडत होता आणि त्याच्यामुळे इथला लाकूड काम जो आहे तो झिजला, नष्ट झाला आणि पडला. आता ते लाकूड कामाचे काही अवशेष जे आहेत ते छोट्या छोट्या लाकडांना रोवण्यासाठी जे खोबण्या आहेत त्याच्यामध्ये आजही लाकूड काम दिसतंय. तुम्ही जर निरखून पाहिलं तर त्याच्यामध्ये आजही लाकूड काम शिल्लक आहे, जो त्या प्राचीन काळातल्या ज्या लाकडाच्या ज्या काही वास्तू होती तिचे पुरावे आहेत ते. त्याच्यानंतर खाली उतरताना आपण जर बघितले तर आणखीन 2-2 रांगांचे चैत्य गवाक्ष आहेत. तर हे उत्कृष्ट काम केलेलं होतं. आणि त्याचबरोबर 2 मोठे चैत्यगृहांमध्ये प्रवेश करताना आतमध्ये जसे आपल्याला स्तूप दिसतात तसे 2 स्तूप आहेत आणि ते 2 महत्वाची शिल्प आहेत जी मानवीय आहेत. जी 2 शिल्प जी आहेत ना ते उत्कृष्ट आहेत आणि ती अमानवीय ठरल्या कारणाने, ती अमानवीय असल्या कारणाने त्यांना
भूत असं इथले स्थानिक लोक संबोधत होते आणि म्हणून या लेणीला पूर्ण भूत लेणी असं नाव पडलंय. पण ते दोन राजे आहेत जे अच्छा. इथले, एक तर तिथला एक स्थानिक राजे होते या हम्म. भूमीतले होते, ज्यांच्या उजव्या बाजूचं जे शिल्प आहे ते शिल्प जर ते तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला ते सगळं कळून येतं की हे पूर्ण शिल्पांकन काय आहे. तर हे बुद्ध प्रतीक म्हणून आपण चैत्याला वंदन करतो. तसेच ही दोन स्तूप आहेत, जे स्तूप तुम्ही दोन राजांच्या बाजूला पाहताय, हे दोन्हीही दोन राजसत्ता आहेत. उजव्या बाजूची जी राजसत्ता आहे, जिच्या पाठीमागे, जिच्या खांद्याच्या पाठीमागून आपल्याला नागांचा फणा दिसतो, ते इथले स्थानिक होते, ते इथले नागराजे होते, म्हणून त्यांच्या पाठीमागून आपल्याला नागफणा असलेले जे नागवंशीय राजे आहेत ते अच्छा. दिसत आहेत, सुडल आहेत. ही राजसत्ता आहे, इथले स्थानिक राजे होते, ते नागवंशीय राजे आहेत होते, त्यांचं ते शिल्पांकन आहे. तर डाव्या बाजूचे जे शिल्प आहे ते पाश्चिमात्य देशातून आलेले आहेत, बाहेरून आलेले आहेत, म्हणून त्यांच्या खांद्यांवरती आपल्याला पंख दिसतात. ते गरुडाचं शिल्प आहे का थोडंफार ते दिसतं आपल्याला? हा, तर ते क्षत्रप होते जे हम्म. पाश्चिमात्य देशातून आलेले, जे बाहेरून आलेले होते, म्हणून त्यांना पंख दिसतात. तर यांना नाग वंश असल्या कारणाने यांना नाग दिसतात. हे दोन्ही राजसत्ता होत्या त्या काळातल्या, ज्या काळात ही लेणी निर्माण झाली. या लेणीवर कधी काळी म्हणजे सातवाहनांच्या नंतर सातवाहनांचे जे प्रतिस्पर्धी होते प्राचीन काळामध्ये ते क्षत्रप होते, आणि क्षत्रप देखील बौद्ध धर्माचे अनुयायी होते, हे याच्यातून म्हणजे आपल्याला प्रतिकात्मक स्वरूपातून दिसून येतं. नागराजे आणि क्षत्रप राजे हे दोघेही एकमेकांचे वैरी होते, पण बुद्ध तत्वज्ञान समजून घेतल्यानंतर दोघेही बुद्धांसमोर लीन होतात, बुद्ध धम्माला ते स्वीकारतात, असं ते प्रतिकात्मक स्वरूप आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि नहपान जे राजे होते क्षत्रप घराण्यातले, त्यांची इथं आधिपत्य होतं. त्यांचं असं नाणंही देखील आहे की त्या राजाच्या हातामध्ये दोन नाग आहेत आणि त्यांनी इथल्या स्थानिक राजांवरती आपली सत्ता, आपलं आधिपत्य गाजवलेलं आहे, अशी इथं नाणी देखील सापडलेली आहेत. असं ते प्रतिकात्मक स्वरूप आहे. तर हे राजसत्तांचे दोन प्रतीक आहेत आणि अमानवी असल्या कारणाने लोकांना भीती वाटायची आणि त्याच्यामुळे अच्छा. त्यांना भूत वाटायची आणि जस- म्हणून ते भूत असं संबोधन करायचं, पण ते भूत नाहीयेत, अमानवी आहेत. त्या शिल्पांच्या खांद्यावरती ते नागाचं शिल्प आहे आणि त्याच्या बाजूला जे शिल्प आहे खांद्यावर गरुड आहे. गरुड आहे. हीच भीती लोकांच्या मनामध्ये मनामध्ये बसली आणि होतं त्यांना आणि भूत म्हणून- म्हणायला लागले. हा, ते अमानवी होते म्हणून हम्म. त्यांना भूत संबोधन करायला लागले, कारण माणसांच्या अंगावर किंवा खांद्यावर अशी काही नसतात, म्हणून त्यांना नंतरच्या काळामध्ये लोकांना वाटलं की ते भूत आहेत आणि त्यांना भूत संबोधन मी अजून एक पेपरला वाचलं होतं करायला. की लोकांना बुद्ध हा शब्द उच्चारण करताना हम्म. ते भूत असं उच्चारण करतात, तर असं काही आहे का? असं पण म्हणता येईल, पण प्रामुख्याने हा इथला जो लोकांचा संभ्रम आहे तो या शिल्पांवरून आहे. आणि इथे लोक येत नसत, कारण की भिक्खू संघ इथून निघून गेला. भिक्खू संघ इथे मोठ्या प्रमाणात वास्तव्याला होता. आपल्या इथे बौद्ध धम्मामध्ये इथे भिक्खू संघ वास्तव्याला असल्याचे पुरावे आहेत. भिक्खू संघ इथे मोठ्या प्रमाणात राहत होता, याचे पुरावे या लेण्यास सांगतात. त्याच्यामुळे इथून निघून गेल्या कारणाने लोक इथे येत नव्हते आणि हे वेगळंच काहीतरी दिसतंय, आणि म्हणून याला आपण भूतलेणी असं संबोधन करतो. आणि खालच्या साईडला जे शिल्प आहे ते चैत्य गक्षमध्ये दोन्ही साईडला आपल्याला दोन हत्ती दिसतात आणि मध्ये महामायांचं शिल्प आहे ते. बरोबर, हे बुद्ध प्रतीक आहे, बुद्धांच्या सांकेतिक स्वरूप आहेत. हे बुद्धांचं प्रेझेन्स, बुद्धांचं अस्तित्व महामायांच्या स्वरूपातून दाखवलेलं आहे. बुद्धांना आपण जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक, यांचा जो अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ आहे तो म्हणजे बुद्ध आणि त्यांचं धम्म, या ग्रंथात जर तुम्ही वाचन केलं तर बुद्धांचं चरित्र इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये अश्वघोष नावाचे जे भदंत होते त्यांनी लिहिलं होतं. त्याचं नाव, त्या ग्रंथाचं नाव बुद्ध चरित्रम. या बुद्ध चरित्रामध्ये बाबासाहेबांनी पण त्याच्यातूनच घेतलेलं आहे. बुद्धांच्या चरित्र जो स्वीकारला गेला आपण, त्यांचा जो पूर्ण जीवनपट जो स्वीकारला तो आपण पूर्णपणे अश्वघोषांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारावर आहे. म्हणजे तो ग्रंथ बुद्धांच्या निर्वाणाच्या 500 वर्षानंतर तयार झालेला आहे. तर त्या बुद्ध चरित्रम मध्ये सांगितल्याप्रमाणे बुद्धांच्या आईला, महामायांना 4 स्वप्न पडली. त्याच्यापैकीचं एक स्वप्न हे आहे की त्यांना 2 हत्ती मेरू पर्वतावर घेऊन जातात आणि तिथे त्यांना सुचिरबुद्ध करतात. का तर त्यांच्या पोटी एक दिव्य व्यक्ती जन्माला येणार आहे, म्हणून त्यांना सुचिरबुद्ध करण्यासाठी त्यांना ते कुंभानी आंघोळ घालतात. हे असं प्रतिकात्मक स्वरूप आहे. ही ऐतिहासिक घटना नाही, या सांकेतिक घटना आहेत. आणि त्याचं ते 4 ते स्वप्न पडलेले, त्याच्यापैकीचं हे स्वप्न शिल्प आहे, त्याच्यावर आधारित हे शिल्पांकन आहे. आणि तो बरोबर आपल्याला नेहमीच
जो आपली दरवाजाचा प्रवेशद्वार असतो त्याच्या वर असतं. आपल्याला अतिशय उत्कृष्ट बुद्धांच्या आईचं महामायेचं बुद्धांच्या आईचं नाव महामाया नव्हतं. माया आई हे स्वरूप आहे. महा हे बुद्धांच्या जीवनामध्ये जे जे घटनाक्रम घडलेत त्याला महा असं संबोधन केलंय, कारण ते महत्वपूर्ण आहे म्हणून. तसंच सम्यक संबुद्धांच्या आईला, सिद्धार्थांच्या आईचं नंतरच्या काळामध्ये त्यांना महत्व प्राप्त झालं म्हणून आपल्याला आता इथे ते महामायांचा आपण उल्लेख करतो. तसं त्यांच्या आईचं नाव रुमिनदेई आहे. रुमिनदेई असं त्यांचं नाव होतं. आपल्याला सम्राट अशोकांचा जो स्तंभ आहे जो नेपाळमध्ये सापडला त्याच्यावर त्याचा उल्लेख सापडतो. रुमिनदेई त्यांचं ओरिजिनल नाव होतं. आणि बुद्धांचं नाव बुद्ध सिद्धार्थ नव्हतं, तर सुकेती होतं. हे आपल्याला इतिहासामध्ये त्यांच्या ऐतिहासिक प्रमाणातून आपल्याला सापडतात. तर बुद्धांच्या आईचं शिल्पांकन नेहमी दरवाजाच्या उंबरठ्याच्या वरच्या भागातून होतं आणि आपल्याला इथे देखील आपल्याला ते दिसतं. तर तसंच आपल्याला आपण जर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलो, म्हणजे आधीच्या नावाचा जो आपण ज्याला म्हणतो औरंगाबाद, त्या औरंगाबादच्या इथल्या कन्नड तालुक्यातल्या एका छोट्याशा लेणी समूह पितळखोरा लेणी, तिथे पहिल्यांदा लेणी स्थापत्यामध्ये जेव्हा बुद्धांच्या आईचं म्हणजे सम्यक संबुद्धांच्या आईचं शिल्पांकन तयार झालं, सर्वात पहिल्यांदा जर तयार शिल्प कुठं झालं असेल तर ते म्हणजे पितळखोरा लेणीवर. त्याच्या आधी आपल्याला जर बघायला मिळतं ते भरूचच्या स्तूपावर आणि नंतर आपल्याला सांचीच्या स्तूपावर ते शिल्पांकन दिसतात. कारण की आपल्याला आता आपण बुद्धांना प्रतीकांच्या स्वरूपातून बघतोय. त्यांचं ऍब्सेन्सच त्यांचं रिप्रेझेंटेशन करतं. म्हणजे त्यांचं नसणं हेच त्यांचं असण्याचं स्वरूप आहे. तर ते नसणं म्हणजेच बुद्धांच्या आईचं प्रतिकात्मक स्वरूप इथे दिसतंय आपल्याला. आणि बुद्धांच्या आईला वंदन करणारे दोन स्त्रिया जसे दिसतात, एका बाजूला दोन स्त्रिया आणि दोन पुरुष त्या घटनेचे साक्षीदार आहेत आणि त्याला त्या मंगल प्रसंगाला ते वंदन करतायत अशी ते शिल्पांकन आहेत. आणि ते आपण जर नीट बघितलं तर ते संपूर्ण जो शिल्पांकन आहे ते कमळाच्या पाकळ्या आहेत. तो कमळाच्या पाकळ्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कोरलेला आहे आणि त्या पाकळ्यांवरती हे सगळं शिल्पांकन आहे. लालसर तांबूस असा तो दगड असल्या कारणाने उत्कृष्टरित्या ते कोरीव काम झालेलं आहे. जरी चैत्यगृह हा पूर्ण नसेल झाला तरी शिल्प मात्र उत्कृष्टपणे तयार झालेलं आहे. कारण की आपल्याला लेणी जेव्हा कोरली जाते ती वरून खाली कोरली जाते आणि नंतर समोर कोरत आपण आतमध्ये जातो, असं ते लेणी कोरण्याचं तंत्र होतं. त्याच्यामुळे फसाडाच्या वरचा भाग म्हणजे फसाड म्हणजे हा दर्शनी भाग जो आहे तो तयार केलेला गेलेला होता आणि नंतर पुढची लेणी अजून तयार होणार होती. पण काळ ओघात त्याची कारणं वेगळी होती, कारण इथे धम्मदान येणं बंद झालेलं होतं आणि त्याच्यामुळे हे चैत्यगृह जे आहे हा चैत्यगृह होता, तो चैत्यगृह होणं बंद झालं. आता ही लेणी कधी कोरली, हा काळ कोणता आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तो जी शिल्पांकन आहेत, जे पुरुष आहेत ते वंदन करतायत, ते ज्या कमळाच्या पाकळ्यांवर उभे आहेत त्याच्यामध्ये जो अर्ध गोलाकार आहे त्याच्यावर एक अतिशय उत्कृष्ट प्रकारचा सपाट असा भाग आहे. त्याच्यावरती शिलालेख आहे जो नहपान घराण्यातला एक म्हणजे क्षत्रपांचा तो दान आहे आणि गर्भगृह दान दिलाय असा उल्लेख त्याच्यावरती आहे. आणि तो नहपान म्हणजे क्षत्रपांच्या घराण्यातला तो दानलेख आहे आणि त्या दानलेखाची जी धातणी आणि त्याचा जो शिलालेख आहे त्याला आता ब्राह्मी म्हणत होते, आता आपण त्याला धम्मलिपी म्हणतो. त्याचं जे आहे त्याच्यातून कळतं की ते इसवी सनाच्या पहिल्या शतकातलं तो शिलालेख आहे. त्याच्यामुळे सहजच आपल्याला कळतं की इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये इथे ही लेणी कोरायला चालू झाली. असं उत्कृष्ट इथे शिल्पांकन आहेत. हे जसं ही पवित्र प्रतीक होती, पण तसंच प्रतीक आणखीनही एक आहे, बुद्धांचं प्रतीक आहे. बुद्धांचं नसणं म्हणजेच त्यांचं असणं आहे. हे कसं आपल्याला कळतं, ते बोधिवृक्ष हा तर ते तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर त्या चैत्य गवाक्षाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये बोधिवृक्ष दिसतो. तो बोधिवृक्ष अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सजवलेला आहे आणि त्याला असे झालर लागलेले आहेत. आणि तो बोधिवृक्ष आहे हे जर कसं ओळखायचं आहे तर त्याचं प्रतिकात्मक स्वरूप किंवा त्याचं सांकेतिक स्वरूप तुम्हाला त्या बोधिवृक्षाच्या वरती त्याला छत्र आहे, ते छत्र आहे त्याच्यावर. तर ते बोधिवृक्षाचा म्हणजे कसं ओळखायचं असेल तर त्याच्यावरती छत्रावली आहे आणि ती छत्रावलीच हे सांकेतिक स्वरूप आहे की तो बोधिवृक्ष आहे. बोधिवृक्ष तोच आहे की जिथे सम्यक संबुद्धांना सिद्धार्थांना बोधी प्राप्त झाली, त्याचं प्रतिकात्मक स्वरूप आहे बोधिवृक्ष.
आणि त्याच्या खाली तो अधिष्ठान आहे ते कोरायचं अजून बाकी होतं. हम्म. सिरीपाद म्हणजे बुद्धांची 2 पावलं जी बघतो आपण, हम्म. सिरीपाद आपण आज इतर संप्रदायांच्या दाराच्या उंबरठ्यावर बघतो, पण त्याचे जुने जे स्वरूप आहे किंवा ज्याचे जे जुने पुरावे आहेत ते लेण्यांवर सापडतात. सिरीपाद बुद्ध धम्मामध्ये आपल्या गाथा आहे, वंद गंध गुणोपेतम एतम कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्स सिरीपाद सरोवर आहे. सिरीपाद हा जो शब्द आहे या गाथेमधला, त्या सिरीपाद म्हणजे 2 पावलं, जी पावलं बुद्धांची म्हणून ओळखली जातात, तर ती तिथे येणार होती पण ती आता आलेली नाहीत. पुढच्या काळामध्ये जरी लेणी पूर्ण झाली असती तर ती शिल्प आली असती, 2 पावलं आली असती. ते पवित्र प्रतीक आत्ताही समाजामध्ये रुजलेली आहेत. ती आपण इतर लोकांच्या संप्रदायांच्या घरांच्या उंबरठ्यावर बघतो. आज तिला महालक्ष्मीची पावलं जरी म्हणत असली, कांद्रे लेणीच्या एका स्तंभावरती आपण Yes. जे आपण शिल्प पायांचे हा, शिल्प बघतो. मुंबईमधले जी महाराजा महाविहार जी आहे त्या महाराजा महाविहाराच्या एका लेणीच्या स्तंभावरती ती आपल्याला ते 2 पावलं बघायला तिसऱ्या मिळतात. पिलरवरती ती 2 पावलं बघायला मिळतात. हम्म. ती बुद्धांची प्रतिकात्मक स्वरूप आहेत. बुद्धांना प्रतिकातून पूजलं जात होतं. तशीच प्रतिका इथं देखील आहेत. बुद्धांचं जो धम्म त्यांनी सांगितला त्या धम्माचं प्रतीक म्हणजे तो चक्र, तो देखील इथे आहे. आणि त्या त्रिरत्नाचं देखील प्रतीक इथे आपल्याला पाहायला मिळतं. तशी अनेक प्रतीक आहेत. इथे त्या बोधिवृक्षाला वंदन करायला आलेला तो यक्ष दिसतोय, तो अजून पूर्ण तयार झाला नाही. ते पण त्या डाव्या डाव्या साईडला बाजूला तो यक्ष आहे. ते डाव्या साईडला हा, आहे. डाव्या हा, साईडला ते जो दिसतोय समजून नाही तिथं हा. नक्की काय आहे. तो डाव्या साईडला जो आहे तो यक्ष आहे. हा. आणि तो यक्ष फुलमाळा घेऊन आलाय किंवा त्याच्या हातात परडी आहे किंवा तो परडी घेऊन येणार आहे किंवा फुलमाळा अर्पण करायला येणार आहे त्या बोधिवृक्षाला, असं ते शिल्पांकन आहे. असं एवढं जबरदस्त हे म्हणजे हा पूर्ण फसाड आहे आणि उत्कृष्ट आहे. आतमध्ये देखील तसंच जबरदस्त काम आहे. असं हे सगळं शिल्पांकन आपल्याला पाहायला मिळतात. तर उजव्या साईडला आपल्याला बोधवृक्ष पाहायला मिळतं. हम्म, डाव्या साईडला जी जागा खाली आहे, हम्म. तर त्या साईडला अर्धवट काम झालेलं आहे का? हो, जो कलाकार होता ही शेवटच्या काळापर्यंत तो तिथेच काम करत होता, उजव्या बाजूला काम करत होता. तो वरचं शिल्पांकन काम करून आलं. तुम्ही आजही बघितलं ते दोन्हीही जे राजसत्ता आहेत त्या उत्कृष्ट सुडोल आहेत आणि त्यावेळेचा जो पेहरावा आहे तो घातलेला आहे. त्यांची शारीरिक ठेवण जी आहे ती उत्कृष्ट पद्धतीची आहे. शिल्पांकन अतिशय दर्जेदार आहेत. अशी शिल्पांकन यापूर्वी कोणीही दगडांमध्ये कोरलेली नव्हती. बौद्धांच्या आधी इतक्या उत्कृष्ट पद्धतीची शिल्पांकन अजिबातच नव्हती आणि ती आपल्याला इथे बौद्ध लेण्यांवर पाहायला मिळतं. आणि ती जशी इथे प्रतीक आहेत मंगल प्रतीक, तशीच मंगल प्रतीक इथं होणार होती, पण काळोगात इथे आपल्याला धम्मदान न आल्या कारणाने इथली शिल्प जी आहेत ती होऊ शकली नाहीत पूर्ण. इथे लाकूड काम येणार होता, तो लाकूड काम पण आला नाही कारण की धम्मदान येणं बंद झालं. त्याच्यामुळे इथली शिल्पांकन बंद झाली. त्यांनी ते मार्किंग करून ठेवलं होतं की तो चैत्य गवाक्ष कसा होणार होता तेही दिसतंय आपल्याला, पण तो अजून पुढे आलेला नाहीये. हे आताच्या काळात हे बांधलेलं आहे ना सिमेंट? हो, हे मी जेव्हा आधी 2दा येऊन गेलो तेव्हा हे कॉन्क्रीटचं दिसत नव्हतं, पण हा जो चैत्यगृह आहे तो इथून सुरुवात होतो, तो पार तिकडून पुढे त्याच्या पायऱ्या आहेत, पण त्याची एंट्री तिकडून आहे. आणि मग नंतर पुढे पुढे आपल्याला हे दिसतं. इथं मोठा दरवाजा होता किंवा येणार होता, तो दरवाजा देखील आलेला नाही, हे ढासळून गेलं काळोगामध्ये. मी काय सांगतो, ही पायरी होती, हा एंट्री होता, हा एंट्री पोर्शन होता. हे बघा पायऱ्या मग हा एंट्री पोर्शन होता आणि मग इथून असं होणार होतं, पण ते काळोगात काय झालं, तुटलं, बघणं झालं. आणि दरवाजाच्या समोरूनच तुम्हाला एंट्री होती. एंट्री बघा किती मोठी आहे, कारण ही मोठी वास्तू आहे ना. या मोठी वास्तूमध्ये जायला मोठं एंट्रन्स आहे. सर, हा एंट्रन्स आहे. हा, हे बघा. हे बघा सर, इथं बघा 1 2 येस येस, या पायऱ्या होत्या. तो तसा नव्हता, हा असाच होता. बस काहीच नाही, छिन्नी आणि हातोडी. आणि प्रदक्षिणा पथ दिसतो आपल्याला. आपण आता आतमध्ये जाऊया. इथे ना प्रदक्षिणा पथ दिसतो. प्रदक्षिणा पथ इथे दिसतोय. इथला देखील प्रदक्षिणा पथ होणार होतं, हे कोरायला त्यांनी प्रयत्न केलेला होता. हा प्रदक्षिणा पथ आहे. आपल्याला इथे दिसतंय की चिजल मार्ग दिसतायत, बरोबर ना? चिजल मार्ग दिसतो. हा प्रदक्षिणा पथ होणार होतं, अर्धवटच झालेला आहे. तो पूर्ण नाही झाला. इथे देखील प्रदक्षिणा पथ येणार होतं. इथून तो त्याचा प्रवेश येणार होता. तो प्रदक्षिणा पथ असा येणार होता इथून, कारण इथे आपल्याला उजव्या बाजूला स्तंभ दिसतात पण डाव्या बाजूला आपल्याला स्तंभ दिसत नाही. तो स्तंभांच्या इकडून तो प्रदक्षिणा स्तंभांचं कोरीकाम सुरू होत होतं. हो, हे स्तंभ आहेत. अच्छा, हे स्तंभ आहेत, तुम्हाला जसे ते दिसतात स्तंभ. इथे स्तंभ. हा, हे स्तंभ दिसतात. ह्या पाठीमागचा दगड काढायचं काम बाकी होता. हा पाठीमागचा दगड जो आहे हा निघणार होता
असंच निघत निघत तो पुढे जाणार होता आणि याला प्रदक्षिणा घालायची पद्धत जी आहे ही श्रमणांची आहे. बुद्धांचं निर्वाणाचं प्रतीक म्हणून हा स्तूप आहे. या स्तूपाला प्रदक्षिणा घातल्याशिवाय कोणताही राजा कोणतीही व्यक्ती इथे बुद्धांना वंदन करत नव्हती. आधी प्रदक्षिणा घालायला लागायची आणि त्याच्यानंतरच बुद्धांना वंदन केलं जात होतं. तो उत्कृष्ट पद्धतीचा हा स्तूप आहे. आज काळोगात त्याची पूर्ण म्हणजे हा देखरेख न झाल्या कारणाने त्याची वाईट अवस्था आहे. पक्ष्यांची विष्ठा जी आहे ती पडलेली आपल्याला दिसते इथे. तर या स्तूपावरती कधी हार्मिक आणि छत्रावलीचं काम झालं होतं? असू शकेल, कारण की डॉक्टर एस नागराजू सर म्हणतात की म्हणजे ह्याच्यावर लाकूड काम पण असायचं, पण ते आज नाहीये आपल्याला दिसत, कारण की लाकूड काम टिकलं नाही, निघून गेलं. ही अपूर्ण लेणी आहे. इथे कधी काळी आपल्याला छत, आता गजपुष्ट आकाराचा छत दिसतोय. गजपुष्ट म्हणजे हत्तीच्या पाठीचा कणा जसा असतो, हत्तीचा पाठ जशी गोलाकार असते तसाच तो छत असतो. आणि इथे लाकूड काम येणार होतं, पण हे लाकूड काम झालेलं नाहीये. इथला जो स्तंभ आहे ते होणार होते, ते स्तंभही झालेले नाहीये. स्तंभ आपल्याला इथे दिसतात, ते अष्टकोनी स्तंभ आहेत जे अष्टांगिक मार्गाला समर्पित होते. ते स्तंभ दिसतात आपल्याला. उत्कृष्ट दर्जाचा हा चैत्यगृह होणार होता, पण आपलं बॅडलक आहे की हे पूर्ण होऊ शकलं नाही. सर या माळमुकुड डोंगरामध्ये आपल्याला अंबा अंबिका, भूतलेणी आणि भीमाशंकर लेणी पाहायला मिळते. तर या 3 लेण्यांपैकी पहिल्या लेणीची कुठली सुरुवात झाली? पहिल्या लेणी आपल्याला ती मानमुकुड मधून बघायला मिळते. ती म्हणजे ती अंबालिकेची लेणी, जी अंबा अंबिका ती लेणी आहे ती पहिली झाली. त्यानंतर मग इकडच्या भागात लेण्या कोरायला घेतल्या आणि नंतर तिकडच्या भागात भीमाशंकर. आता इथे काही प्रतीक आहेत, आपण जे पुढे जाऊन विहार बघू. ती विहारामध्ये संपूर्ण लेण्यांचं जे कोरीकाम झालेलं आहे सातवाहन राजा काळामध्ये झालेलं. नहपान राजा जो होता तो क्षत्रप घराण्यातला होता. त्यांनी देखील याला मोठ्या प्रमाणामध्ये धम्मदान दिल्याचा उल्लेख आहे. जसं मी सांगितलं, त्याच्या वर जो चैत्य गवाक्षाच्या वर जे शिल्पांकन आहे त्या शिल्पांकनामध्ये नहपानाच्या घराण्यातलं ते गर्भगृह दान दिल्याचा उल्लेख आहे. गर्भ म्हणजे हेच, याला दान, चैत्यगृह हे गर्भगृह, त्याचा उल्लेख तिथे आहे. म्हणजे आज जरी कोणीही कितीही क्लेम केलं तरी त्याचे पुरावे मात्र बौद्धांच्या लेणींवर दिसतात. बौद्ध लेणी जे स्थापत्याचा आणि याचा अभ्यास केला की तुम्हाला ते दिसून येतं. ठीक आहे, आता आपण पुढील लेणी देखील समजून घेऊया. चला. सर या ठिकाणी आपल्याला तो कोरीकाम पाहायला मिळतो. याच्या बाहेरील वरांड्यामध्ये बाहेरच्या वरांड्याच्या खालच्या साईडला आपल्याला पाणी टाकी पाहायला मिळते. हे पहिल्यांदाच मी सर बघतो. हो, उपलब्ध जागेतून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या. हा विहार होता. अच्छा. इथे 2 खोल्या आहेत, इथे 2 सेल आहेत, इथे एक सेल आहे आणि तिथे एक सेल आहे. आतमध्ये पण सेल्स आहेत. पुढच्या काळामध्ये जर तिकडे पण सेल्स आहेत, नंतरच्या काळात ते सेल्स झाले. तर हा टिपिकल जसा विहार असतो तसाच विहार आहे. त्याला दरवाजे होते 2 खोल्या आपल्याला इथे दिसतात. त्या खोल्या कशा होत्या त्या मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. इथे आहे ना, इथे सेल आहेत, आपल्याला ते सेल्स बघायला मिळतात. हे विहार आहेत, ते विहार आपल्याला बघायला मिळतात. साधे सेल्स आहेत इथून. अच्छा. पण इथे तयार होणार होतं हे सेल. अच्छा. इथे सेल तयार होणार होतं. कसं कोरलं जातं हे आपल्याला दिसतंय याच्यात. या अर्धवटच कोरीकाम झालेलं आहे. हो, हे पूर्णत्वास गेलं नाही. हेही पूर्णत्वास गेलं नाही कारण की तिकडच्या सेलला ते लागलं. या ठिकाणी जे होल पडले, नैसर्गिक होल पडलेले आहेत. हो, हे खोदकाम करताना नंतरच्या काळामध्ये ते झालेलं आहे. अच्छा. याच्या वरचे जे म्हणजे या ठिकाणून भिक्खूंना बाहेर पडण्यासाठी वगैरे नाही, असं काही नाही. असं गुपित वगैरे काही नसायचं. भिक्खू संघाकडे गुपित असं काही नव्हतं. त्याच्यामुळे त्यावेळेस हल्ले वगैरे होत होते. नाही, असं काहीही नाही. अशी कुठली चोरवाटा नव्हत्या. अशा कुठल्याही प्रकारचं अशी व्यवस्था नसायची. त्यांना कुठल्याही गरज नसायची तशी. तर हे सेल्स होते. 1, 2, 3 खोल्या आहेत आणि इथे बाहेर 2 ओसरीमध्ये 2 खोल्या आहेत. त्यांना दरवाजा तयार केलेला होता आणि आपल्याला ते दरवाजाच्या खोबण्यावर दिसतात. तर इथे आत्ता मात्र ही याची दुरावस्था झालेली आहे, कारण की आपला भारतीय पुरातत्व खात्याला या सगळ्या सांभाळताना जिक्रीनी म्हणजे त्यांचं खूप दमछाक होते या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी. पण प्राचीन काळातले राजे आणि उपासक जेवढे पण होते त्याला मोठ्या प्रमाणात दान देत होते. आणि या विहाराच्या बरोबर वरती एक उत्कृष्ट विहार आहे. त्याच्या विहाराची जी मंगल प्रतीक आहेत बौद्धांची, बौद्ध धर्मातली, ती सगळी प्रतीकं वर आहेत. ती आपण बघून घेऊया आता. अतिशय उत्कृष्ट प्रकारची सगळे आपल्याला दिसतात. इथली सेल पडलेले आहेत. काही खोल्या ज्या आहेत शून्यागर ती पडलेली आहेत. पण उत्कृष्ट प्रकारचं हे
इथलं ह्या ज्या काम पायऱ्या झालेलं त्या आहे. सिमेंटने आता बनवल्यात ना? हे पायऱ्या नंतरच्या काळात बनवलेले आहेत. समोर याच्या पायऱ्या होत्या पण त्या नष्ट झाल्या. येथील प्राचीन पायऱ्या देखील या प्रत्येक सेलच्या बाहेर जेवढे पण सेल्स आहेत त्या सेल्सच्या बाहेर आपल्याला समोर शिल्पांकन दिसत आहेत. हे उत्कृष्ट शिल्पांकन आहेत. आपण जर नीट बघितलं तर त्याची सुरुवात इथे धम्मचक्रांनी होते. इथे तो धम्मचक्र दिसतो आपल्याला, तो उत्कृष्ट धम्मचक्र आहे, कोरीव काम केलेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे अतिशय महत्वाचे बदंत राहत असणार आहेत. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक सेलच्या बाहेर एक चैत्य गवाक्ष आहे आणि त्या चैत्य गवाक्षाच्या मध्ये कोणतं ना कोणतं मंगल प्रतीक आहे. आता आपल्याला इथे धम्मचक्र दिसतोय, हा धम्मचक्र दिसतोय आपल्याला, ज्याला आपण जनरली अशोक चक्र म्हणतो. हा आपला जो स्वतंत्र भारताचा जो झेंडा आहे त्या झेंड्यावरती आपल्याला हा धम्मचक्र दिसतो. तो बौद्ध धम्माचं प्रतीक आहे आणि याला आपण अशोक चक्र म्हणत जरी असलो तरी तो धम्मचक्र आहे. आणि बाबासाहेब, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताची घटना लिहिली, त्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी हा धम्मचक्र आपल्या त्या तिरंग्यावरती आणला, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण इथं आलो की इथे हा जो आहे मध्ये, आता अशीच एक खोली आहे, एक सेल आहे. आता ह्याच्या बरोबर वरती आपल्याला एक पंचशिलेचं प्रतीक दिसतं आणि त्याच्या खाली त्रिरत्नाचं प्रतीक आहे. अगदी वर टोकावर गेलात ते चैत्य गवाक्षाचं तो पंचशिलेचं प्रतीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो दिसतो मध्ये, हा जो आहे तो त्रिरत्नाचं प्रतीक आहे आणि त्याच्यावर पंचशिलेचं प्रतीक आहे. तर असंच त्रिरश्मी लेणी नाशिकला तुम्ही गेलात तर त्या एका चैत्यगृहाच्या बाहेरच्या बाजूला ते प्रतीक दिसतं. अशी ही मंगल प्रतीकं होती आणि ती मंगल प्रतीकं इथे कोरलेली होती. तसंच इथे त्रिरत्नाचं प्रतीक, इथे पंचशिलेचं प्रतीक आहे तेही दिसतं आपल्याला. इथे देखील पंचशिलेचं प्रतीक आहे. एक अतिशय उत्कृष्ट खोली दिसते आपल्याला. अशा खोल्या होत्या, ही एक सेल होती, अशा सेल होत्या प्रत्येकाच्या. ही नंतरच्या काळात झालेलं एक्सटेन्शन आहे. ही लेणी नंतरच्या काळात खोदली गेलेली आहे. हे जे आहे ही नंतरच्या काळात खोदली, हे तर स्पष्ट दिसतं, हे नंतरचं काम आहे. हे जे आहे इथून इथपर्यंतच ही लेणी होती, पण नंतरच्या काळात गरज भासल्या कारणाने हे नंतरचं हे खोदून पुढे हे एक्सटेंड केलेलं दिसतं आपल्याला. ही खोली नंतर तयार केली गेली होती, हे आपल्याला दिसतं. यांचं स्थापत्य आपण नीट बघितलं तर यांचं स्थापत्य वेगळं आहे आणि याचं स्थापत्य वेगळं आहे. त्याचं कारणच हे आहे की हे नंतरच्या काळात तयार केलेलं आहे. हे बाहेरचा नंतरचा पार्ट आहे आणि या बाकीच्या सेल्स पेक्षा याचा आकार मोठा आहे. तर हे आपल्याला दिसतं, याच्यावरून अंदाज लावता येतो आपल्याला की हे नंतरच्या काळातलं तयार केलेलं ही वास्तू आहे. ह्याला दरवाजेच्या खोबड्या होत्या, याच्यातून आपल्याला दिसतं की इथे दरवाजा होता. असं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे महाथेरो इथे राहत असतील, कारण की प्रत्येक सेलच्या बाहेर वेदिका पट्टी आहे, वेदिकेच्या पट्टीच्या बरोबर वरती स्तूप देखील आहे. तर हे महत्वपूर्ण शिल्पांकन आपल्याला दिसतात. ऑर्नामेंटेशन झालेलं बघायला मिळतं. तर ते कोणीतरी याच्यावरती अलंकरण केलेलं आहे. ती फुलमाळा दिसते आपल्याला या स्तूपावरती, या स्तूपावर अलंकरण केलेलं आहे. त्याच्यावरती झालरीचं काम सारखं फुलमाळा वाहिलेल्या आहेत असं दिसतं आपल्याला. तर हे याला छत्रावली आहे, त्याच्यानंतर ती हार्मिकेची पेटी दिसते, स्तूप आहे, वेदिका पट्टी आहेत. अतिशय उत्कृष्ट. तुम्हाला लेण्यांवरती हे सगळे तुमचे पुरावे सापडतात. पंचशिलेचं प्रतीक सापडतं, त्रिरत्नाचं प्रतीक सापडतं, धम्मचक्राचे प्रतीक सापडतात. धम्मचक्राचं प्रतीक आपण पहिल्याच लेणीमध्ये बघितलं. पुढे लेणी कशी कोरली जाते या अपूर्ण लेणीतून कळतं की दगड काढण्याची प्रक्रिया कशी केली जाते हे कळतं आपल्याला. की इथून हा दगड काढणार होते, दगड मोकळा करत 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 ही खोली तयार होणार होती. याच्यावरती छत होतं, ही खालचा भाग आहे आणि ही वरचा भाग आहे. हा डबल स्टोरी होता, दुमजली होता. वरचा मधला जो दगड होता तो ढासळला, त्याच्यामुळे हे मोकळं आपल्याला वाटतं ही एकच आहे, पण तसं नाहीये. ह्या खालच्या लेणी आहेत आणि ही वरची लेणी. वरच्या साईडला जायला रस्ता कुठून होता? तिकडून होता, तो इथला नव्हता. हे नंतरच्या काळात झालेलं त्याचं अल्टरेशन आहे. हे पडलं, ही सेल ढासळलं म्हणून आपण इथून जातोय, काही लोक इथून जातात त्या साईड. नाही,
ही वेगळीच लेणी होती. ही वरची लेणी जी आहे ती अच्छा. वेगळी होती. ही नाहीये. ही लेणी वेगळी आहे, ती लेणी वेगळी आहे. तर आपल्यासोबत भूत लेणीवरती राजगुरू साहेब देखील आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत अजय यादव देखील आलेले आहेत. त्यांनी आर्किओलॉजिकल मधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. या भूत लेणीवरती त्यांना काही मातीची भांडींचे अवशेष सापडलेले आहेत. हे कशाबद्दल हे जे मातीचं भांडं बनवलं गेलं असेल त्यावेळेस? हे टेरेकोटाचे पॉटरीचे अवशेष आहेत. हम्म, याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे एखाद्या मडक्याचं किंवा प्लेटचं हे असू शकतं. हम्म, ह्याच्यावर हाताने केलेलं काम पण दिसून येतं आपल्याला. म्हणजे हँडमेडेड पॉटरी आहेत या. आणि ह्या कदाचित पानपोळीचा जो उपसा केला गेला त्याचा जो गाळा निघालाय त्याच्यातनं ह्या पॉटरी मिळाल्या. मग त्यावेळी ते जे भंतेजी होते किंवा भिक्षू होते जे इथे थांबत होते ते पाणी पिण्यासाठी किंवा अन्न स्टोरेज करण्यासाठी खाण्यासाठी याचा उपयोग करत होते. हे अजून देखील हे तसे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जरी त्याचे अवशेष जरी असतील त्यावेळेस हे कसे तयार केले असेल, काही अंदाज? ही मातीची भाजकी भांडी आहेत. हे आपण दिसते हाताने त्याला आकार दिला गेलाय आणि नंतर ही भाजली गेली होती. त्याच्यामुळे ती जशी आहे तशाच फॉर्म मध्ये राहिलेली आहेत. आणि आपण बघू शकतो हा भांडीचा कड आहे. हा हंड्याचा किंवा मडक्याचा असा वरचा भाग असू शकतो. लेणी अभ्यासात सूरज जगताप सरांकडून आपण ही भूत लेणी समजून घेतली आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही लेणी तुम्हाला देखील समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.